पुण्यश्लोक कायद्यात घोषणेच्या संदेश अभिवादन करून आजचा पुण्यश्लोक आहे सर्वांगीण विकास मंडळ आयोजित 16वा राज्यस्तरीय धनगर समाज लोकमत परिचय मेळावा 2022 या निमित्तानं आपण इथं सगळे जमला. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मांडुरके साहेब, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी, सेवानिवृत्त नाही तर खऱ्या अर्थानं सेवाभावी जिल्हाधिकारी असं म्हणतात, कारण ते निवृत्त झालेले आहेत ते नोकरीतून आणि सेवा आताही करतात, त्यामुळे ते सेवानिवृत्त नाही तर नोकरीतून निवृत्त झालेले उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी परंतु खऱ्या अर्थानं समाजाची आता सेवा करत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली गेले 16 वर्ष काम झालं, त्यामुळं आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुभाषजी बोंद्रे, जे आपल्या लेखणीनं धनगर समाजासह इतर समाज जागा करत असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या लेखणीची वाहवा होत असते. असे दिव्य मराठीचे मराठवाडा प्रमुख. दुसरे डॉक्टर सुभाष माने, यांच्याबद्दल वेगळं सांगायचं होतं. ते क्रांतिकारी अधिकारी होते असं म्हणता येते. त्यांच्या आयुष्यामध्ये अधिकाऱ्यांनी असे खाली मानणार नाही तर ताट मानायला जाऊन राज्य शासनाला सुद्धा बऱ्यापैकी अनुभवत असे सुभाष माने. आणि दोन्ही सुभाष म्हणजे चांगली भाषा किंवा चांगलं बोलणारे. त्याच्यानंतर माझे आणि पंचायत लोकांना खरं म्हणजे विषय झाला असते, भूक लागलेली असते, खरं म्हणजे अध्यक्षाचं भाषण असते शेवटी उरकायचं, पण तो अध्यक्षाने भूकली टाकली आणि मला शेवटी ठेवलं. उद्घाटकाचं भाषण पहिल्यांदा असतं, परंतु शेवटी मला आठवणीत आणलेलं आहे. परंतु असो, मॅडमने सांगितलं की आजच्या कार्यक्रमात आकर्षण म्हणून मी माझे कन्स्ट्रिक्ट वाढला बरोबर करायला करत आहे, कारण मी आकर्षण नाही तर खऱ्या अर्थानं आकर्षण जे आहे ते त्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. हे लग्नाळू वधूवर, नियोजित वधूवर असं हे आकर्षण आहे. यानंतर चंद्रकांतजी धायगुडे त्यांनी आपला हा उपलब्ध करून दिला आहे. डॉक्टर सचिन शेंडे, मी मगाशी जस्ट बोलत होतो नायदेवीच्या पुतळ्याला हार घालताना, तर त्यांच्याबद्दल समजलं की खरोखर डॉक्टर आपण खूप सुंदर काम करतात. तुमच्या क्षेत्रात उत्तुंग काम करतच आहात, त्यामध्ये जनतेची सेवा करतात, पण अन्नदानाची सेवा फार चांगले तुम्ही उपायता करतात. तुमचं आणि तुमच्या सर्वचं अभिनंदन. आणि याच्या व्यतिरिक्त सूळ कुटुंबीय, त्यामध्ये संभाजीराव सुळ असतील, त्यांचे दोन्ही पुतणे असतील, नंतर उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धराम सलगर, सचिव ॲडव्होकेट मनचितराव डोने, कोषाध्यक्ष बाळकृष्ण धायगुडे, इतर सर्व कार्यकारी सदस्य आणि मंचावर सर्वच मान्यवर. पहिल्यांदा माझ्या अगोदर जे वक्तव्य बोलले त्याच्यामध्ये काही सारांश मला सांगणं अपेक्षित वाटतं. डॉक्टर शेंडे सांगितलं की अशीच मला संधी मिळाली, आयुष्यभर संधी मिळाली. खूप उदात्त विचार आहे त्यांचे. डॉक्टर सुभाष माने साहेबांनी खूप चांगले मुद्दे 2-3 उपस्थित केले. यामध्ये एकतर हिंदू विवाह पद्धतीमध्ये आपण सप्तपदी करत नाही आणि खरंच आहे आपल्या समाजामध्ये तो भाग वगळला जातो, म्हणून त्याने तो प्रश्न उपस्थित केला, तो कायद्याने खरंच आपण बंद झालेले आहेत का, हा मुद्दा नक्कीच त्यांचा गांभीर्याने विचार करत आहे. सामुदायिक सोहळ्याचा आयोजन असेल किंवा घटस्फोटीत असेल किंवा त्यामध्ये मी थोडं ॲडिशन करेल की विधूर आणि विद्वांचं आयोजन करायला हरकत नाही. कारण इथं मी आता जर पाहिलं मांडुरचा कंपनीला माझी विनंती आहे की इथं वधूवरांच्या पेक्षा मला वधूवरांचे आईवडील किंवा नातेवाईक जास्त असतात आणि बऱ्याच ठिकाणी असंच होतं. म्हणजे आपल्या सुद्धा असं नाही, खरं म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्येक सैनिक 2-3 मोजके आणि खऱ्या अर्थात फक्त जे वधू आणि नियोजित वधू आणि एवढीच लोक आणि त्यांना मुलगच होते बोला या पद्धतीनं जर मिळालं असेल तर आणखी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो. कारण काय होतं, मुलगा कुणी आला तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याला इथं उभा राहून बोलायचं तर थरथर होतच असते, कारण तो आकर्षण असतो. त्याला स्वतःला इंट्रोड्यूस करताना याचे निश्चितच त्याला कुठेतरी संकुचितपणा वाटत असतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना मोकळ्या मैदानामध्ये आपण जसं की आजकाल चित्रपटात दाखवलं पुढं आई वडील गप्पा मारत असताना तिथे बाहेर फिरून घेतात, तर तशा प्रकारचा कन्सेप्ट आपल्याला काही सांगत नाही असं मला वाटतं. सुभाषजी बोंद्रेंनी सांगितलं की शेतकऱ्याच्या मुलांना कधी मागणी नसते. जसं शेतकऱ्याच्या मालाला त्याला भाव नसतो, तशा पद्धतीने शेतकऱ्याच्या मुलाला भाव नसतो असं एखादं चित्र दिसतं. तो का उमेदवार असतो हा त्याचा पूर्ण अत्यंत महत्त्वाचा होता. आणि एक राजकीय खंत व्यक्त केली की आपला एवढा मोठा समाज असताना आपले
मंडळी लोकप्रतिनिधी म्हणून फार पुढे आलेले आहे आणि नंतर आमच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष त्यांनी सर्व म्हणजे का मेळावा घेतो काय काय केलं जातं त्यांची गोष्ट सगळी सांगितलेलं आहे. मी मगाशी माने साहेबांच्या भाषणाचा धागा पुढं घेतो. हिंदू लॉ किंवा हिंदू मॅरेज ॲक्ट असेल त्यामध्ये सप्तपदी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे बाकीचेही जे धर्म आहेत मोमेडियन लॉमध्ये मुसलमानामध्ये लग्न होतं की ते दोघंही एकमेकांसमोर डायरेक्टली येत नाही पण निकाह मंजूर आहे हा म्हणजे लग्न लावून जातात. ख्रिश्चनाच्यामध्ये बाकी चर्चमध्ये कन्फ्युजन केलं जातं कबुली दिली जाते काय ठीक आहे मी माझ्याकडून मुलीला मुलीकडून माझ्या दोघे कन्फ्युजन करतात येशू ख्रिस्तासमोर. बुद्ध लोक जे आहेत बौद्ध लोक जे आहेत ते आजकाल फक्त पांढरी साडी पांढरा शर्ट घालून स्टेजवर येतात. ते लोक शपथ घेतात की मी तुला कधी विसरले पण त्याचे जे शब्द आहेत जेव्हा बाबासाहेबांनी ज्यावेळेस धर्मांतर केलं त्यावेळेस जे 20 शब्द आहेत त्या शब्दातून काही ॲडिशनल शब्दातून ते हे होतात. त्यांच्यासाठी वेगळा कायदा मला वाटत नाही काय बुद्धासाठी लग्न असल्याने वेगळा कायदा नाही त्या म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट होते पण किती कायदेशीर हा निश्चितच विचारायचा प्रश्न. आणि आजकाल मराठा सेवा संघातर्फे शिवविवाह हा जो केला जातो हाही निश्चित त्याचा विचार करण्यासारखा आहे. कारण म्हणजे असं म्हटलं तर लग्न हा 16वा संस्कार आहे हिंदू धर्माचा 16वा संस्कार. त्यामुळे लग्न गाठ बांधली जाते. मुलांचा जो हे असेल त्याच्या उपकरणे किंवा काय शाल असेल आणि मुलीचा शाल असेल त्याची लग्न गाठ आणि एकमेकाच्या बोटाच्या गाठी करून ते सप्तपदी घेत असतात. ती लग्न गाठ होती अत्यंत पवित्र समजलं जातं आणि सप्तपदी घेतल्याशिवाय लग्न करतात. ही विवाहातला एक 16वा संस्कार म्हणजे. परंतु मी एक जस्ट अभ्यास करतो तर मला जाणवलं की विवाहाचे प्रकार किती आहेत. तर हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासून काही विवाहाचे प्रकार आहेत. थोडक्यात तुम्हाला कल्पना देतो कारण माहिती असावं की एवढे विवाह होतात आताही होतात तर वेगळ्या नावाने त्याला संबोधन होतं. ब्रह्मविवाह पहिला म्हणतात की दोन्ही पक्षाच्या संमतीने समान वर्गाचे आता म्हणते समान जातीचे सुयोग्य वधूवरांशी लग्न लावून दिले याला म्हणतात आजकालचे जे विवाह त्याला ब्रह्मविवाह म्हटला जातो. दुसरा आहे दैवविवाह. आपल्याकडे प्रथा होती देवदासी. देवदासी म्हणजे आपण मुलगी झाली की तुम्ही देवाला व्हायला जाते खंडोबाला स्पेशली बाकी आम्ही असेल मुलगा असेल तर मुलगी आहे तर नवस केली त्यांनी देवाला तर त्याला म्हणायचे दैवविवाह. आर्षविवाह हुंडा घेऊन किंवा गोदान देऊन मुलीचं लग्न केलं जात असेल त्याला म्हणतात आर्षविवाह. प्राजापत्य विवाह म्हणजे कन्येच्या संमतीशिवाय तिचा विवाह अभिजात वर्गातील वराशीकडे मोठे लोक येते त्यांना तिची संमती असते मोठ्या लोकांना लग्न करून हा प्राजापत्य विवाह. गांधर्व विवाह त्याच्यामध्ये कुटुंबाच्या सहमतीशिवाय थोडक्यात पळून जाणे म्हणजे थोडक्यात सैराट टाईप बनणं त्याला म्हणता येईल की हा गांधर्व विवाह किंवा त्याला रजिस्टर्ड मॅरेज म्हणतात. रजिस्टर्ड मॅरेज त्याला गांधर्व विवाह म्हणतात. त्याच्यामध्ये कुठलेही रीतिरिवाज पाळायची गरज नाही असे विवाह. आसुर विवाह म्हणजे काही ठिकाणी मुली विकत घेतल्या त्याच्यावर लग्न केलं जायचं तर त्याला आसुर विवाह म्हणतात. त्यानंतर राक्षस विवाह यामध्ये कन्येच्या सहमतीशिवाय तिचे अपहरण करून बळजबरीने किंवा जबरदस्तीचा विवाह करणे. पैशाचे विवाह त्यामध्ये कन्या किंवा मुलगी शुद्धीत नसताना तिला काहीतरी अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करून किंवा गाढ झोपेत असताना तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्न करणे. असेही लग्न कोर्टाच्या संमतीपासून झाले दुर्दैवानं आपल्या भारतामध्ये. कुंभविवाह ज्या मुलीचा नवरा मरायला टेकला मरणासन्न अवस्थेत आहे त्यामध्ये कुंभ किंवा अश्वत्थ वृक्ष तो याचे पूजा करून विवाह केला. असे साधारणतः काही विवाहाच्या प्रथा किंवा पद्धती दिल्या जात आहेत. तर असे जे विवाह आहेत ते हिंदू धर्मात आजही केले जातात. आपण बऱ्याच वेळा विचार करतो एवढे आपण सगळे जे लोक आलेले आहेत मी मगाशी म्हटलं की खऱ्या अर्थात जे आकर्षण आहे ते मुलं खूप कमी दिसतात. हे इथं बोललं पाहिजे की नाही माहीत नाही पण मला असं वाटतं की मला इथं मार्गदर्शक या स्वरूपात मला मोठे मार्गदर्शन करायला हरकत नाही की त्याच्यामध्ये पालकांनी स्वतःहून मुलांना आपल्या इथं आणलं पाहिजे आणि आपण स्वतः बाहेर राहिलं पाहिजे. त्यांना मोकळी वाटली पाहिजे कुठंतरी त्यांची दृष्टिक्षेप झाला पाहिजे त्यांचं बोलणं झालं पाहिजे. आपण त्यांना मोकळीच देत नाही. त्यामुळं हे मेळावे म्हणावे थोडे यशस्वी होतात का याच्यावर निश्चित विचार करणं आवश्यक आहे. दुसरं काय होतं की नाव पुकारलं की जातात काहीतरी बोलतात त्याचे नातेवाईक जातात आणि ते म्हणतात
माझ्या मुली, माझ्या बहीण, भाची कोणी असायचे त्याच्याबद्दल सांगतात. त्यांना बघण्यात कोणाला इंटरेस्ट असतो, कारण ते सगळं या पुस्तकात दिलेलंच आहे. आणि एवढा आपण खर्च करत असतो, एवढी उठाठी करत गेले, एक महिनाभर हे आयोजक त्यासाठी मरमत करत असतात. आपण आपल्या मुलांना संधी नाही देता आपण येतो, याच्यावर मला वाटतं सगळ्यांनी विचार करायला हरकत नाही. म्हणून मी म्हणतो की जसं आपल्या लोकशाहीमध्ये किंवा डेमोक्रेसी इतकं पाहिजे, लोकशाही लोकांकडून लोकांसाठी लोकांनी चालवलेला आहे. तसं हा जो मेळावा आहे तो मुलांनीच, जे नियोजित वधूवर आहेत त्यांनीच त्यांच्यासाठीच आणि त्यांच्याकडूनच केला असला तर तो जास्त यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि यासाठी आपण प्लॅटफॉर्म करून देण्यासाठी आपण वरिष्ठ मंडळींनी त्यासाठी मला असं वाटतं की झटलं पाहिजे. आजचा हा मेळावा अत्यंत सुंदर पद्धतीने आयोजित केला. याच्यावर मला बऱ्याच वेळा म्हणत होतं की आपण जमलं नाही, महाराष्ट्र मंडळामध्ये येतात नाही, परंतु आज मला एक संधी दिली, मुलांना सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या मार्गदर्शन अतिशय अभ्यासपूर्ण असं आपलं मार्गदर्शन होतं. पूर्वी मनोगतांचा आढावा, त्यांच्याही चांगल्या विचारांचा